जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून बनवलेला आहे। व्हिडिओ आज एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर मित्रांनो, आपलं आज जे काही मटेरियल लागलेलं आहे ते सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता। तुम्हाला जर डाउनलोड करता येत नसेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरती तुम्हाला सर्व मटेरियल देखील आपण देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मरहमी सा चांद है तू, मैं अंधेरा तू घटा है, इंतजार की अपना मिलना बरस है ना। मित्रांनो, आपण जे आहे आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। जस्ट बिट बुकमार्क प्रीसेट तुम्ही ओपन करून घ्यायचे, जे आपल्या तुम्हाला मटेरियलमध्ये म्हणजे वेबसाईटवरती भेटून जाईल, मटेरियलमध्ये दिलेले आहे तिथं। तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला लिरिक्स फक्त दिसून जातील। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करून एक मीडियावरती जाऊन कुठला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। ओके, फॉर एक्झाम्पल हा मी फोटो ॲड केला, या फोटोला एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे आणि इथून 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे। अल्फा ऑपॅसिटी याची जी आहे ती साधारणतः 15% ठेवायचे। 15% ठेवल्यानंतर याला प्रत्येक लेअरवरती जाऊन अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता या टाईपमध्ये जे आहे ते 2 पार्टमध्ये डिवाइड होऊन जाईल आपला इमेजेस, आणि सर्व एंडपर्यंत जेवढे इमेजेस आहेत सगळे आपण अशा प्रकारे कट करून घ्यायचे। त्यानंतर प्रत्येक इमेजेसवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि जे आपले मटेरियलमधले फोटो आहेत ते एक एक करून फोटो आपण चेंज करत जायचं। ओके, म्हणजे बघू शकता प्रत्येक इमेजेस जो आहे तो आपला वेगळ्या स्टाईलमध्ये होऊन जाईल। तर या टाईपमध्ये एंडपर्यंत जेवढे पण इमेजेस आहेत सगळे आपण एक एक करून जे आहे ते चेंज करून घेऊया। तर हे चेंज जे आहेत हे चेंज झाल्यानंतर परत आपल्याला ग्रुप क्रिएट करायचे आहेत। ओके, तर बघू शकता हे जे एंडपर्यंत आहेत हे मी प्रत्येक इमेजेस जो आहे तो इथून चेंज करून घेतलेला आहे। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्टार्टला यायचं आहे। स्टार्टला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आणि मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे मी मटेरियलचा फोल्डर दिलेला आहे त्या फोल्डरमध्येच तुम्हाला एक 5 सेकंदाचा व्हिडिओ बघायला भेटेल। तर सगळ्यात पहिल्यानंतर तो व्हिडिओ आपण ॲड करून घ्यायचा। आता हा व्हिडिओ काय करायचा आहे, पूर्णपणे एंडला जायचं आहे आणि एंडपर्यंत हा व्हिडिओ घ्यायचा। ओके, आता एंडला मी का घेतलेला, तर एंडची बीट थोडीशी मोठी आहे म्हणून एक्स्ट्रा पार्ट जो आहे याचा तो कट करून टाकायचा आहे। ओके, कट केल्यानंतर याला जे आहे ते आपण मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि या टाईपमध्ये 90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे आणि याची साईज थोडीशी आपण कमी करून घ्यायची। ओके, साईज कमी केल्यानंतर या टाईपमध्ये असं आपण सेट करून घ्यायचं व्यवस्थितरित्या। सेट केल्यानंतर याला जे आहे ते परत आणखीन एक वेळेस आपण जो बॅकग्राऊंडला इमेजेस ॲड केलेला आहे तो इमेजेस इथं तुम्ही ॲड करायचा आहे परत एक वेळेस। ओके, हा देखील एंडपर्यंत वाढवायचा आहे। लॉंग प्रेस करून याला जो व्हिडिओ आहे त्याच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर याची साईज जी आहे ते व्हिडिओ इतकी ठेवायचे, ते आपण नंतर कमी जास्त करू शकतो, काय प्रॉब्लेम येणार नाही। ओके, त्यानंतर या ब्लॅक स्क्रीनवरती आपण क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे म्हणजे व्हिडिओ लेअरवरती, आणि क्रोमा कीवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ लेअरला तुम्ही क्रोमा की जो आहे तो कलर व्हाईट द्यायचा आहे। व्हाईट कलर दिल्यानंतर थ्रीशोल्ड वगैरे थोडंफार वाढवून ॲडजस्ट करून घ्यायचं। ओके, ॲडजस्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल। आता दोन्ही लेअर, व्हिडिओ लेअर आणि जो फोटो ॲड केला आहे तो दोन्हीला सिलेक्ट करायचं आहे। फक्त फोटो व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला आहे का हे एकदा बघायचं आणि 2 नंबरच्या ग्रुप इथं 2 नंबरचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे ग्रुप जो आहे तो आपला क्रिएट होईल। त्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि या इमेजेसला नंतर तुमच्या हिशोबानुसार तुम्ही जसं आपला ओव्हरले व्हिडिओ आहे त्यानुसार या टाईपमध्ये सेट करून घ्यायचं आहे। सेट केल्यानंतर बॅक यायचं आहे, जो आपला ग्रुप आहे या ग्रुपवरती क्लिक करून जो आपला इमेजेस आहे या इमेजेसवरती तुम्ही मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रिसाईजमध्ये जायचं आहे। स्टार्टला एक की द्यायचे, एंडला एक द्यायचे। स्टार्टची की जी आहे थोडीशी याची विड्थ वाढवायची। ओके, थोडीशी म्हणजे एकदम 100च्या आसपास वाढवा। अशा प्रकारे इमेजेस पुढून मागे येताना आपल्याला दिसायला हवा। ओके, आता हा ग्रुप जो आहे तो क्रिएट झालेला आहे। ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन याची फक्त शॅडो इनेबल करायचं, शॅडो थोडाफार वाढवायचा। ओके, त्यानंतर हा ग्रुप इथून कॉपी करायचा आहे। कॉपी लेअरवरती क्लिक केल्यानंतर स्टार्टला यायचं, प्लसवरती क्लिक करून जस्ट हे ग्रुप पहिल्यांदा पेस्ट करायचं आहे। ग्रुप पेस्ट केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट कट करा, एडिट ग्रुपमध्ये जायचं। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर जो पण आता इथं बॅकग्राऊंडला इमेजेस आहे, आता हाच इमेजेस आहे इथं बॅकग्राऊंडला, इथे एक्स्ट्रा पार्ट मी कट करतो। नंतर नेक्स्ट इमेजेसवरती जायचं, पेस्ट लेअर करायचे आणि त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट कट करून इथं जो बॅकग्राऊंडला इमेजेस आहे तो इमेजेस यात येऊन इथून चेंज करायचे।
ओके, आता हा इमेजेस होता, तर हा इमेज आपण सेट केलेला आहे. त्यानंतर इमेजेसला तुम्ही मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन अशा प्रकारे इमेजेस सेट करायचे. ओके, सेट केल्यानंतर तो ग्रुप जो आहे तो आपला प्रॉपरली अशा प्रकारे दिसून जाईल. तर या टाईपमध्ये सगळे ग्रुप जे आहे ते प्रत्येक लेअरला आपण ॲड करायचे. तर मी तुम्हाला समजण्यासाठी फक्त जे आहे ते सांगितलेलं आहे कशा प्रकारे तुम्ही ग्रुप एडिट करायचे. आता फक्त इथं मी जस्ट ग्रुप जे आहे ते पेस्ट करतो सेम इमेजेसवाले. ओके, ग्रुप जे आहेत आपले सगळे ॲड झाल्यानंतर परत आपल्याला काय करायचं, या ग्रुपला देखील वरती घ्यायचं आहे. ग्रुपला वरती घेतल्यानंतर परत इथं ज्या लिरिक्स आहेत त्या लिरिक्स तुम्ही वरती घ्यायचे. तर लिरिक्स ज्या आहेत त्या पूर्णपणे लॉंग प्रेस करून अशा प्रकारे सगळ्या वरती घ्यायचे. कारण वरती यासाठी घ्यायचे की आपला जो इमेजेस आहे त्या इमेजेसच्या वरती आपल्याला ह्या लिरिक्स दिसायला पाहिजेत. सो त्यासाठी या सगळ्या वरती करून घ्यायचे. तर सर्व लेयर्स जे आहेत ते आपण वरती करून घेतलेले आहेत. इथं बघू शकता सगळ्या लेयर ज्या आपल्या होत्या त्या आपण अनुक्रमे सगळ्या वरती करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. यात एक तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे, तर तो ॲड करायचा आहे. आणि याला देखील तुम्ही मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन 90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं. 90 डिग्रीमध्ये रोटेट केल्यानंतर रिसाईज करायचं आहे. आणि रिसाईज केल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या पूर्ण स्क्रीनवरती अप्लाय करायचा आहे. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचं आहे. आणि अल्फा ऑपॅसिटी याची जी आहे ती 75% ठेवायची. ओके, त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे याला लॉंग प्रेस करायचा आहे. आणि जे आपले ग्रुप केलेले आहेत आपण या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. ओके, आता ग्रुपच्या बॅकग्राऊंडला यासाठी घ्यायचं आहे की जो आपला ग्रुप आहे तो आणि इमेजेस दोन्हीच्या मध्ये बरोबर हा दिसायला पाहिजे. ओके, तर बघू शकता दोन्हीच्या बरोबर मध्ये दिसतोय हा. तर यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो काय असेल याचा कट करून टाका. आणि बघू शकता अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ दिसत आहे. आता जस्ट ग्रुप जे आहे ते आपले टेक्स्टच्या जवळ आहेत, तर ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि वाय ॲक्सिस सिलेक्ट करून 850 टाईप करायचं आहे. ओके, वाय ॲक्सिस जो आहे तो 850वरती घेतल्यानंतर बरोबर आपल्या साईजनुसार जे आहे ते येऊन जाईल. कारण आपण आत्ता बघितलं तर 950 किंवा 960च्या आसपास ग्रुप आहेत. तर ते जर आपण इथं 850 केले तर बरोबर ज्या साईजला हवेत तिथं तुम्हाला येऊन जातील. तर एंडपर्यंत जेवढे पण ग्रुप आहेत सगळ्या ग्रुपला 850मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये जायचं आहे. प्रिसेट लेअरमध्ये गेल्यानंतर एक नंबरला एक तुम्हाला लेअर भेटेल, म्हणजे एकच इफेक्ट आहे. तर यात फ्लिप लेअर आणि रेज इफेक्ट आहे. तर कॉपी करायचा हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. जे आपण आपले टेक्स्ट लेअर आहेत त्या सगळ्या टेक्स्ट लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करत जायचं आहे. तर थोडासा रेज इफेक्टमुळे तुमचा मोबाईल हँग पडू शकतो. तर थोडंसं स्लोली तुम्ही जे आहे ते हे रेज इफेक्ट पेस्ट करण्याचं काम करायचं आहे. तर सगळे जे इफेक्ट आहे ते एंडपर्यंत पेस्ट केल्यानंतर हा व्हिडिओ आपला रेडी होऊन जाईल. व्हिडिओ रेडी झाल्यानंतर जस्ट कोपऱ्यामध्ये शेअर ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि व्हिडिओ रिझोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720p ठेवू शकता. आणि एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर एक एरर तुम्हाला बघायला भेटेल, दिस प्रोजेक्ट कॅनॉट बी एक्सपोर्ट. ठीक आहे, तर हा एक्सपोर्टेड का होत नाही, तर यामध्ये मल्टिपल आपण व्हिडिओ लेअर ॲड केलेले आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये एक व्हिडिओ लेअर आहे. तर जस्ट इथे एक्सपोर्ट एनिवेवरती जर तुम्ही क्लिक केले तर हा व्हिडिओ इझिली तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.